नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. आज एक आगळा वेगळा विषय घेऊन मी आपल्या समोर आलो आणि ते म्हणजे असं आहे की राज्यभरामध्ये आज पावसानं धुमाकूळ घातलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. अनेक गावांचा संपर्कही सुटला आहे. परंतु या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या पैठण तालुका या ठिकाणच्या नाथसागरमध्ये. हे नाथसागर माझ्या पाठीमागं दिसतो आणि या नाथसागराचे जवळपास 18 दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत आणि 18 दरवाजामधून नाथसागरातील पाण्याचा विसर्ग हा गोदावरीच्या पात्रामध्ये या ठिकाणी सोडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा जो काही विसर्ग सोडलेला आहे हे पाहण्यासाठी राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं, तालुक्यातनं, गावातनं या ठिकाणी मंडळी आलेली आहेत. अनेक जण या पाण्याचा आणि सागरातून सोडलेल्या या दरवाजातून सोडलेल्या पाण्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक प्रेक्षक या ठिकाणी या पाण्याचा आनंद घेत आहेत. विशेष म्हणजे हेच नाथसागर आणि हेच धरण मराठवाड्यासाठी संजीवनी ठरलेलं आहे. मराठवाड्यातल्या गोदावरी पात्रातून हे पाणी वाहत असल्यानं गोदावरी पात्राच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होतो आणि याच पाण्यावर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं आणि सामान्य नागरिकांचं जीवनसुद्धा त्या ठिकाणी अवलंबून आहे. परंतु या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस पडल्यानं त्याचं पाणी हे नाशिक जिल्ह्यातलं पाणी असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी असेल हे गोदावरीच्या या नाथसागरामध्ये आलेलं आहे आणि पाण्याचा विसर्ग गेल्या 2-3 दिवसापासून या ठिकाणी धरणामध्ये गोदावरीच्या पात्रामध्ये केलेला आहे. या 18 दरवाजांमधून आपल्याला पाणी पाहायला मिळतं. आपण पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रासाठी आपण हे दर्शन या नाथसागराचं आपण या ठिकाणी घडवत आहोत. आपण पाहतोय की या माझ्या डाव्या बाजूला सुद्धा राज्यभरातून अनेक मित्रमंडळी या ठिकाणी आपल्या सहकुटुंब आवर्जून पैठणच्या नाथसागर पाहण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. हा जो विसर्ग आहे, हा विहंगम जो नजारा आहे, हे प्रत्येकजण याचा आनंद घेतोय, मजा घेतोय आणि आपण सुद्धा DS न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातल्या प्रेक्षकांना हा नजारा या ठिकाणी दाखवतोय. आपण नाथसागरामध्ये किती पाणी साठवले गेले हे सुद्धा आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आपण नाथसागराच्या पायथ्याला आलेलो आहोत आणि या ठिकाणी राज्यभरातून आलेले जे पर्यटक आहेत त्यांची सुद्धा व्यवस्था आहे. आपण पाहतोय की या बाजूला गाड्यांची पार्किंग करण्यात आलेली आहे आणि पूर्ण राज्यभरातून आलेले जे पर्यटक आहेत त्यांच्या गाड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि त्यासोबतच या ठिकाणी आपल्याला नाश्त्याची व्यवस्था पाहायला मिळते. त्याचबरोबर रसवंती आहे. त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी चहाची व्यवस्था पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहतोय की भेळपुरी, पाणीपुरी या पद्धतीचे स्टॉल्स या ठिकाणी लागलेले आहेत आणि नाथसागराच्या पायथ्याला भाजलेले मकाचे कणीस खाण्यासाठी या ठिकाणी पर्यटक थांबलेले आहेत. त्यासोबतच आपण पाहतोय रसवंती या ठिकाणी सुरू आहेत. पावसाचाही आनंद या ठिकाणचे प्रेक्षक घेत आहेत आणि त्यासोबतच या ठिकाणी नाथसागराचे जे दरवाजे उघडलेले आहेत आणि त्या ठिकाणी हजारो क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतोय आणि या विसर्गाचा आनंद घेण्यासाठी, नाथसागरातील पाण्याचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातील पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत. आणि या पर्यटकाला धरणाच्या पायथ्याशी, आपण धरणावरती तर जाणारे पाणी पाहणार आहोत, पण धरणाच्या पायथ्याशी या ठिकाणी चहा, नाश्ता आणि रसवंतीचे स्टॉल आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळे हॉटेल्स आपल्याला पाहायला मिळतात आणि पर्यटक या ठिकाणी आनंद घेताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. पोलीस बंदोबस्तसुद्धा या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीनं मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील हे नाथसागर आणि त्या ठिकाणी आलेला हा राज्यभरातील पर्यटक आपल्याला पाहायला मिळतो आहे, जो या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. ही अशा पद्धतीचे स्टॉल या ठिकाणी आहे जे पर्यटकांना नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी होते. आपण पाहू शकता या ठिकाणी सुद्धा स्टॉलवरती पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. नाथसागराच्या पायथ्याला आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की नाश्त्याची व्यवस्था पर्यटकांची या ठिकाणी स्टॉलच्याद्वारे होते. या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ आपल्याला खाण्यासाठी मिळत आहेत. कधीपासून आहे आपलं हे स्टॉल या ठिकाणी? आमचं खूप दिवसापासून आहे. ते गेट चालू होतं आहे तिकडे तेव्हापासून चालू आहे जांभूळबांचं. बरं, या ठिकाणी काय काय आहे तुमच्याकडे नाश्त्यासाठी? नाश्त्यासाठी आपल्याकडे हे जो दिसतंय ना ते सर्व नाश्ते करतायचे. किती पर्यटक येतात या ठिकाणी राज्यभरातून? त्याचे आता थंडीच्या टायमाला जास्त राहतात, सुट्ट्याच्या टायमाला. थंडीत हिवाळ्यामध्ये खूप जास्त राहते.
म्हणजे हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये पर्यटक राहतात आणि मग उन्हाळ्यामध्ये पर्यटक असतात का या ठिकाणी? नाही असतात पण कमी असतात थोडे. कमी असतात. हो मग अशा वेळेला हे स्टॉल सुरू असतात का? हो सुरू असतात. हे 12 म्हणजे रोज चालू राहते बंद नाही राहत. मग धरणाचे दरवाजे आता उघडले, किती दिवसापासून धरणाचे दरवाजे उघडलेले आहेत? आता त्याला 1 महिना होता असं. 1 महिन्यापासून आहे. हो 1 महिन्यापासून सवना दरवाजा चालूच आहे. मग या भागामध्ये पावसाचं प्रमाण कसं आहे? पावसाचं प्रमाण हे भागात कमी. कमी आहे. हां तिकडं वर जास्त आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला जो पाऊस होतोय त्याचं पाणी नाथसागरामध्ये येतं. हो मात्र या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे. हा हे ठिकाणी कमी आणि वरच्या ठिकाणी जास्त आहे. पर्यटकांची जी गर्दी या ठिकाणी होते याच्यामध्ये तुम्हाला आनंद समाधान वाटतो? हो वेगवेगळं सगळं एकदम नवीन आणि चांगलं वाटतंय. मित्रांनो आपण पाहतो की या ठिकाणच्या स्टॉल्सवाल्यांना सुद्धा पर्यटकांची खूप या ठिकाणी आतुरता असते आणि आलेला पर्यटक आपल्याकडे जर येत असेल, नाथ धरणावरती भेट देत असेल तर इथल्या स्टॉलवाल्याला किंवा दुकानदारांना सुद्धा खूप मोठा आनंद मिळतो आणि समाधानसुद्धा मिळतं. मित्रांनो आपण या ठिकाणी नाथसागरावरती आपण जाणार आहोत. नाथसागराच्या भिंतीवरती आपण जात आहोत. या ठिकाणी वरती जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत आणि हा पर्यटक जो राज्यभरातून या ठिकाणी आलेला आहे तो धरणावरती किंवा धरणाच्या भिंतीवरती जाण्यासाठी वरती जाताना आपल्याला दिसतोय. काही पर्यटक हे धरण पाहून खाली येताना आपल्याला पाहायला मिळतं आणि निश्चितपणे DS न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला पैठणचा नाथसागर हा दाखवणार आहे आणि तो तुम्हाला सगळ्यांना पाहायचा आहे. आपण नाथसागराच्या भिंतीवरती या ठिकाणी चाललेलो आहोत आणि रस्त्यानं आपल्याला पर्यटक पाहायला मिळत आहेत जे आपल्या कुटुंबासह या ठिकाणी आलेले आहेत. निसर्गाचा आनंद घेत आहेत, पाण्याचा आनंद घेत आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी वडीलधारी मंडळी असतील, महिला असतील, छोटी चिमुकली मुलं असतील, हे सुद्धा धरण पाहण्यासाठी आणि पाणी पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहू शकता किती अंतर चालून हे पर्यटक या ठिकाणी येत आहेत. हा निसर्ग जो आपल्या डोळ्यातही मावत नाही. या ठिकाणी धरणाचे दरवाजे आहेत ज्या ठिकाणून आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि परिसरामध्ये हा हिरवा शालू पांघरलेला निसर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहू शकता आपण धरणाच्या भिंतीवर आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला पर्यटक पाहायला मिळत आहेत. नाथसागराचं पाणी मी आपल्याला दाखवणार आहे. तत्पूर्वी पर्यटकांची गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसते. मित्रांनो जे चित्र पाहण्यासाठी आपण आतुर झालेला आहात त्याच पैठणच्या नाथसागरावरती आपण आता पोहोचलेलो आहोत आणि माझ्या पाठीमागं म्हणजेच उजव्या बाजूला हा अथांग असा नाथसागर आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि हेच दर्शन आपल्याला DS न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी घडवायचं होतं. ते आता तुम्हाला या ठिकाणी घडतं आहे. हा अथांग नाथसागर आणि यामध्ये जमा झालेलं हे पाणी आणि या अथांग सागराचं विराट स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं आहे. दूरदूरपर्यंत आपल्याला कुठंही जमीन या धरणाच्या बाजूला किंवा शेवटपर्यंत पाहायला मिळत नाही आहे आणि हेच पाहण्यासाठी या ठिकाणी राज्यभरातला पर्यटक मोठ्या संख्येनं कुटुंबासह उपस्थित झालेला आहे. चिमुकली मंडळीसुद्धा आलेली आहे आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळं या ठिकाणी खूप मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकता हा नाथसागर आणि या ठिकाणी पाहण्यासाठी आलेले हे प्रेक्षक आणि पर्यटक. आपण दाही दिशेनं या पैठणच्या नाथसागराचं दर्शन या ठिकाणी घडवत आहोत. हा जलसाठा जो आपल्याला पाहायला मिळतो आहे.
आणि हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी राज्यभरातून आलेला पर्यटक जो आपल्या कुटुंबासह या ठिकाणी सहल म्हणून आलेला आहे. मित्रांनो, ज्या नाथसागराच्या भिंतीवर आपण आहोत तो नाथसागर आता माझ्या डाव्या बाजूला आहे, तो आपण पाहू शकता. हा अथांग असा नाथसागर ज्या ठिकाणी आपण आत्ताच पूर्ण माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि याच बाजूला माझ्या उजव्या बाजूला नाथसागराचे हे दरवाजे, ज्या दरवाजातून हजारो लाखो क्युसेक्स पाणी गोदावरीच्या पात्रामध्ये सोडलेले. हेच पात्रामध्ये अथांग पाणी आपल्याला दूरपर्यंत पाहायला मिळतं आहे. गोदावरी दुथडी वाहत आहे आणि या हिरवळ पसरलेल्या निसर्गातून दुथडी वाहणारी गोदावरी पाहताना खरोखर मनातून आनंद होतो आहे. आणि या ठिकाणी हे दरवाजे नाथसागराचे आणि सोडलेलं पाणी, हा पूर्ण व्हिडिओ, ही पूर्ण माहिती DS न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला महाराष्ट्रातल्या राज्यभरातल्या प्रेक्षकांना या ठिकाणी देतो आहे, पर्यटकांना या ठिकाणी देतो आहे की निसर्गाचा आनंद घ्या, पर्यटन करा आणि पर्यटक म्हणून पैठण येथील नाथसागराला निश्चितपणे आपण भेट द्या. दुसरा भाग असा महत्त्वाचा की प्रत्येक माहिती आणि व्हिडिओ ही आपल्यासाठी DS न्यूज सातत्यानं घेऊन येते. हे व्हिडिओ आणि माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन पुन्हा आपल्या भेटीला येईल. तोपर्यंत पुन्हा एकदा नाथसागरातलं पाणी आपण पहा.